तर मी तर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मोठा 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल आपल्या आवडीनुसार आपल्याला कमी जास्त लागतं त्याप्रमाणे तेल घातलं तरी चालेल। कोणाला तेलकट आवडतं, कोणाला कमी तेलकट आवडतं। तेल इथं आपल्याला गरम होऊन द्यायचं। तेल इथं गरम झालेलं आहे। थोडीशी मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडली की जिरे टाकून घेऊया। मोहरी जिरे छान तडतडून द्यायचे। गॅस मीडियम ठेवायचा। मी ताजा असा कढीपत्ता घेतलेला आहे। मोठ्या आकाराचे 2 कांदे कापून घेतलेले आहेत। मी बनवणार आहे टोमॅटोची चटणी। घाई गडबडीच्या वेळेमध्ये ना झटपट तयार होते, एकदम भन्नाट होते आणि खायला सुद्धा खूप छान लागते। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत, थोडासा कुरकुरीत होईपर्यंत कांदा असा छान तेलामध्ये ना परतून घ्यायचा। हिरवी मिरची, लसूण, मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। हे सुद्धा आता आपल्याला तेलामध्ये ना थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं कांद्याबरोबर। तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल ना, तुम्ही आपला लाल मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता। पण हिरवी मिरचीने ना टोमॅटोची चटणी ना खूप भारी लागते खायला। थोडीशी हळद घालून घेऊया। याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची। अशी तेलामध्ये हळद जर टाकली ना भाजीला कलर खूप छान येतो। मस्त असा कांदा सुद्धा परतलेला आहे। मी इथं मोठ्या आकाराचे 3 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। हे आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे। त्याचबरोबर मुगाची डाळ 15 मिनिटं भिजू घातलेली होती। मुगाची डाळ मिक्स करून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। मी कट करून कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण आपण टाकून घेऊया। आता मिक्स करून घेऊया। शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे। जास्त बारीक बनवायचा नाही, अशा पद्धतीने आबडधोबडच ठेवायचा। शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। परत आपण छान मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून ना 1-5 मिनिटं मीडियम गॅसवरती भाजी आपण छान वाफवून घेऊया। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला टोमॅटोची चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। खूप भारी होते, पटकन तयार होते, घरामध्ये आपल्या साहित्य असतं। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तशी आपली इथं टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे। पाहू शकता, मुगाची डाळ टाकून अशी भन्नाट अशी मी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे। काही गडबडीच्या वेळेमध्ये ना एकदम झटपट तयार होते आणि खायला सुद्धा खूप भारी लागते। मुलांच्या टिफिनसाठी त्याच्यासाठी पटकन तयार होते। कशी वाटली माझी इथं टोमॅटोची भाजीची सुक्की रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जरी आवडला असेल व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।